तांडा चालला चालला राणा वनात चालला या उक्तीप्रमाणे गाव कुसाबाहेर वास्तव करून राहत असलेले धाराशिव जिल्ह्यातील शेकडो वर्षापासूनचे बंजारा समाजाचा तांडा शासनाच्या गायरान जमिनीवर राहत आहे। तरी शासन आणि सत्ताधारी सरकारने धाराशिव जिल्ह्यातील गायरान जमिनीवर राहणाऱ्या बंजारा समाजाचे राहत्या घराचे मालकी हक्काचे कबाले द्या यासह मागणी करिताचे तुळजाभवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले आहे। या संदर्भात आमचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सतीश राठोड यांनी सुरेश पवार यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूयात। अध्यक्ष मंत्रालयामध्ये आपण विविध मागण्याकरिता आपण गेलेला होता। आज शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक पार पडलेली आहे, काय सांगाल? या धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाज यांचा प्रलंबित जो काही प्रश्न आहे, कारण का गेली 70 ते 75 वर्षापासून आमचा जो बंजारा समाज आहे, बंजारा समाज फॉरेस्टच्या जागेवर, शासकीय गायरानावरती आणि सरकारी जागेवरती आपला म्हणजे निवासाच्या प्रयोजनामध्ये त्या ठिकाणी कायमचा अतिक्रमण करून जागेवर कब्जा करून हा राहिलेला आहे। आणि या बंजारा समाजाला त्यांच्या हक्काच्या घरकुलासाठी देखील वन भटकंती करावी लागते, कारण का त्यांच्या नावावरती जागा नसल्या कारणानं ग्रामीण भागातील ग्रामसेवक घरकुल मंजूर होताना देखील त्यांना घरकुलाचा निधी वितरित होऊ शकत नाही किंवा त्या तांडा वस्तीला कसल्याच प्रकारचा शासकीय निधीच्या माध्यमातून विकास निधीच्या माध्यमातून विकास झालेला नाही। यासाठी आम्ही 11 तारखेला या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे या धाराशिव जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील जे काही बंजारा बहुल जिल्हे आहेत या ठिकाणच्या बंजारा समाजाला फॉरेस्टची आणि शासकीय जमीन आणि गायरानाची जमीन त्यांच्या प्रत्येकांच्या नावावर 2000 स्क्वेअर फूट मिळवून द्यावी आणि त्यांना घरकुल योजना आणि इतर सुविधा मिळवून देण्यासंदर्भात पुढील काळामध्ये धाराशिव जिल्ह्यातील जे काही जिल्हाधिकारी आहेत आणि संबंधित अधिकारी आहेत यांची बैठक लावून बैठक लावून आणि प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडून त्या जमिनीची जागेची सर्वे व्हावं आणि त्यांना पुढील काळामध्ये त्यांच्या नावावर स्वतःच्या नावावर जागा करून देण्यासंदर्भात आम्ही आदरणीय बावनकुळे साहेबांकडे विनंती केली असता त्यांनी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना मेलद्वारे सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना बैठक लावण्यासाठी देखील सूचना दिलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर आमच्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये बरेच तांडावस्ती गृहनिर्माण सोसायटी अंतर्गत बांधकाम झालेले आहेत। या गृहनिर्माण सोसायटीचे जे काही सभासद आहेत त्या काळामध्ये कर्ज घेऊन ते घरकुल बांधलेले आहेत। ते कर्ज देखील अद्यापही त्यांच्या नावावरती असल्यामुळे त्यांना कुठल्याच प्रकारची सवलत आणि गृहनिर्माण सोसायटीच्या सभासदांच्या नावावरती त्या सोसायटीची जागा नसल्या कारणानं त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये भोगवट्यामध्ये नाव असल्याकारणानं त्यांना कुठल्या शासकीय सुविधा किंवा घरकुलाची सुविधा देखील त्यांना मिळू शकत नाहीत आणि त्या तांडावस्तीचा विकास देखील झालेला नाही। या संदर्भात आम्ही आदरणीय बावनकुळे साहेबच नाही तर आमच्या समाजाचे लोकप्रिय नेते माननीय संजयजी राठोड साहेब यांना देखील आम्ही निवेदन देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, कारण संजयजी राठोड साहेबांच्या मातोश्रींचं निधन झाल्या कारणानं राठोड साहेबांची आमची भेट झाली नाही आणि या माध्यमातून मी एक संजयजी राठोड साहेबांच्या मातोश्री जे मरण पावलेले आहेत त्यांना आदरांजली वाहतो आणि या दुःखातून आदरणीय संजय भाऊंच्या कुटुंबांना एक खंबीर उभारण्याची एक ताकद मिळो एवढीच श्री संत सेवालाल महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि भविष्यामध्ये माननीय संजयजी राठोड साहेबांकडे हा देखील मुद्दा आम्ही मांडणार आहोत आणि त्यांच्या मदतीनं आम्ही या बंजारा समाजाला न्याय मिळवून घेणार आहोत। त्याचबरोबर आमचे बंजारा समाजाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेबांना देखील आम्ही त्यांच्या विभागाकडे त्यांच्या डिपार्टमेंटकडे त्यांचे PS खाजगी सचिव त्यांची देखील आम्ही भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या खाजगी सचिवांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे येत्या काही काळामध्ये मंत्रालय स्तरावरती आम्ही संबंधित विषयावरती आम्ही बैठक लावू आणि या बंजारा समाजाला न्याय मिळवून देऊ। आणि त्याचबरोबर रामेश्वर नाईक साहेबांना देखील आम्ही भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलो असता त्यांच्या विभागाकडे त्यांची भेट झालेली नाही आणि त्यांना देखील भविष्यामध्ये त्यांची देखील आम्ही मदत घेणार आहोत, कारण का रामेश्वर नाईक आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या संपर्कामध्ये असतात, त्यांच्या माध्यमातून देखील आमच्या बंजारा समाजाला न्याय मिळू शकते ही खात्री आहे। आणि पुनश्च एकदा आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना माझी एक कळकळीची विनंती आहे, या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही तांडा वस्ती किंवा इतर प्रवर्गातील ज्या काही वस्ती या गायरानावरती फॉरेस्टच्या जागेवरती जे काही निवासाच्या प्रयोजनामध्ये राहिलेले आहेत यांच्यासाठी
प्रत्येकी 2000 स्क्वेअर फूट जागा मिळवून देण्यासाठी संबंधित जिल्हा स्तरावरती बैठका घेऊन प्रस्ताव सादर करण्यासाठी देखील सूचना द्याव्यात आणि मंत्रालय स्तरावर आदरणीय बावनकुळे साहेबांना कळकळीची विनंती आहे की आमच्या बंजारा समाजाच्या हा प्रश्न गंभीर प्रश्न सोडवणूक करण्यासाठी आपण देखील मंत्रालय स्तरावरती कार्यवाही करावी एवढीच आमची कळकळीची विनंती आहे. एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवलाल.